कांदा पिकासाठी वापरायचे कुठले खत आहेत, पावसाळी विशेष करून पावसाळी हंगामामध्ये जो लाल कांदा आहे त्या लाल कांद्यासाठी बेसल डोस कुठला वापरला पाहिजे किंवा सुरुवातीच्या स्टेजला कुठले खतं दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, आणि त्याच्यानंतर सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट किंवा जे दुय्यम अन्नद्रव्ये ते दुय्यम अन्नद्रव्य कुठले दिले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये मी आपल्याला सजेस्ट करेल की खताचा डोस देत असताना एक सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदारमधले किंवा पावडरमधले, त्याच्यानंतर एक DAP 18-18-10 घेऊ शकता, त्याच्याऐवजी 24-24 सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्ही 18-40 किंवा 10-26 घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे 14-35-14 घेऊ शकता किंवा 8-21-21 सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे 5 किलो मायक्रोन्यूट्रिएंट, साधारणपणे 10 किलो गंधक. हे जर कॉम्बिनेशन घेतलं तर याच्यातून कांद्यासाठी नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल किंवा पोटॅश असेल हे समतोल प्रमाणामध्ये जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही समजा 10-26-26 घेतलं किंवा 18-40 घेतलं तर त्याच्यामधून नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश जात नाही, नायट्रोजन आणि फॉस्फरस जातो. नायट्रोजन हा सुरुवातीच्या काळामध्ये पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी गरजेचा असतो. सेकंडरी स्टेजला जेव्हा कांद्याच्या माना किंवा ज्याला दांड म्हणतो, कांद्याच्या पातींची संख्या आहे, त्यावेळेस नायट्रोजन नंतर जे फॉस्फरस आहे ते फॉस्फरस गरजेचा असतो. त्याच्यामुळे मी आपल्याला सजेस्ट करेन की हे वापरू नका रासायनिक खतं सेकंड डोसला. त्याच्याऐवजी आपण जे वॉटर सोल्युबल आहे त्याच्यामध्ये 13-40-13 सुरुवातीला 19-19 असेल, त्याच्यानंतर 12-61 असेल, 0-52-34 असेल, 0-0-50 असेल, तर वेगवेगळ्या स्टेजला वापरा. वेगवेगळ्या स्टेजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. कुठल्या पिकाबद्दल, कांद्याच्या कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे हे आम्हाला सजेस्ट करा मित्रांनो. जय जवान, जय किसान.